गेल्या 5 दिवसापासून सप्तशृंगी देवीचा सप्तशृंगी गडावरती चैत्र महोत्सव सुरू झाले आणि त्या पार्श्वभूमीवरती खानदेशमधून मोठ्या प्रमाणावरती लाखोच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात. त्या पार्श्वभूमीवरती सकाळी एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि कुठेतरी चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा आणि समाज माध्यमांवरती मोठ्या प्रमाणावरती बातम्यांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यानंतर जिल्हा प्रशासन हा अलर्ट मोठं झाला आणि आता प्रशासकीय अधिकारी आपल्या सोबत आहेत. नेमकं दुपारी काय घटना घडली आणि काय परिस्थिती होती? खरी परिस्थिती सकाळी 10:30-11च्या दरम्यान घडली, जी दरवर्षीप्रमाणे 13च्या दिवशी संध्याकाळी गडावर गर्दी येत असते. ती ह्या वर्षीच्या उन्हाच्या प्रमाणामुळे रात्री प्रवास करणाऱ्या ज्या काही पालख्या दिंड्या आहेत, ते लवकरात लवकर गडावर पोहोचल्या आणि त्यावेळेस आपण 13च्या रात्री बॅरिगेटिंग पूर्णपणे फिट करत असतो, कारण आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून. मात्र गर्दी लवकर पोहोचल्यामुळे रेलिंग बसवायच्या कामाच्या वेळेस तिथे आल्यामुळे गर्दी एकाच वेळेस गोंधळ झाला. तो गोंधळ तत्काळ नियंत्रित देखील करण्यात आला, कारण आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापन पथक महाराष्ट्रातलं एकमेव मंदिर आहे ज्यांच्याकडे सक्रिय आहे. यानंतर आपल्याकडे अनिरुद्धास अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटची टीम असते. आपल्याकडे सल बलबीर सिंग यांची देखील व्हॉलेंटियर्स टीम तयार असते. याबरोबर ती जवळपास 600 ते 700 स्वयंसेवक ह्या यात्रेच्या नियोजनात काम करत असतात, ट्रस्ट प्रशासनाच्या समन्वयातून. आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जवळपास 600 ते 800 पोलीस, होमगार्ड्स या व्यतिरिक्त इतर विविध विभागांचे 400-500 कर्मचारी, म्हणजे सरासरी एक 2 ते 2,500 लोक या यात्रेच्या संयोजनात काम करत असतात. हे सर्व कर्मचारी आपल्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी रुजू होण्याच्या प्रसंगीच ही अचानक झालेल्या गर्दीमुळे थोड्या वेळासाठी गोंधळ झाला होता. तो गोंधळ लगेच पुढील 15-20 मिनिटांमध्ये नियंत्रित करण्यात आला आणि सोयीस्कृतपणे दर्शन सुविधा सुरू झाली. मात्र माध्यमात शूटिंग गेली आणि त्या शूटिंगच्या माध्यमातून गोंधळ ऐवजी चेंगराचेंगरी शब्द वापरला गेला आणि त्यातून जे गैरसमज वृत्तमाध्यमांपर्यंत पोहोचले आणि ते प्रक्षेपित झाले, त्यातून भाविकांना काही काळात अशी परिस्थिती होती की आता देखील अशी परिस्थिती आहे की आता काही प्रमाणात दुपारनंतर झालेल्या घटनेचं आता कुठेतरी पडसाद झाले प्रशासनामार्फत काही प्रमाणात काळजी घेतली जाते. परंतु ज्या पद्धतीने प्रशासनामार्फत 2 महिन्याभरापूर्वीपासून बैठका सुरू असतात, कार्यालय व्यवस्था बघितली जाते, परंतु त्या पार्श्वभूमीवरती पाहिजे तशी व्यवस्था केली जात नसल्याचं भाविकांचा आरोप आहे. पोलीस प्रशासनाचा जो काही बंदोबस्त येतो, तो गर्दीच्या मुख्य टप्प्याच्या आधी येतो. त्याच्यापूर्वी प्राथमिक स्तरावरती बंदोबस्त येत असतो. कारण हे आपल्याला माहीत आहे, माननीय गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनामध्ये जे काही महाराष्ट्रभर पोलीस डिपार्टमेंटचं काम चालतं, तिथे प्रत्येक पोलीस स्टेशनला लोकसंख्येच्या हिशोबाने पोलिसांची संख्या कमी आहे आणि पोलिसांवरती कामाचा खूप मोठा ताण आहे आणि तो ताण आणि ते नियोजन आणि त्या सगळ्या ठिकाणच्या यात्रा, शासकीय दौरे आणि VIP प्रोटोकॉल हे करून पोलिसांना काम करावं लागतं. आणि अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने सगळ्या पॉइंटला टप्प्याटप्प्याने पोहोचवलेला बंदोबस्त आणि शेवटची जी काही रसद आहे मनुष्यबळाची, ती पोहोचण्याच्या आधीचा घडलेला प्रसंग आहे. कारण काल परवा भेंडीला उपमुख्यमंत्री साहेब येणार अशी चर्चा होती. बहुतांशी बंदोबस्त तिकडे होता आणि बंदोबस्त नियोजनामध्ये जिल्ह्याच्या मुख्य कार्यालयात जे काही नियोजन होतं त्यानुसार पोलीस बंदोबस्त येत असतो. होमगार्ड बंदोबस्त आलेला होता आणि या पद्धतीने सगळे विभाग कार्यक्षेत्रावरती कार्यरत आहे. फक्त संख्या कमी जास्त ही त्या परिस्थितीवरती ठरते. जशी जशी गर्दीवरती चढते तसं पोलिसांची तुकडी वरवर येत असते आणि हा बंदोबस्त कार्यात ट्रस्ट, सुरक्षा कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ सगळ्यांच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा होत असते. आता पुढचा टप्पा हा भाविकांच्या 2 लाखाच्या पुढचा असणारा टप्पा आहे. शेवटचा दिवस पौर्णिमेचा आहे. त्या पार्श्वभूमीवरती झालेली घटना बघून काय पूर्व तयारी करण्यात आली आणि काय सतर्कता आपल्या मार्फत घेण्यात आली? आता आज जी काही घटना घडली, या घटनेचे एक काही चांगले विषय समोर आले, की अतिरिक्त उपलब्ध असलेल्या जागेला आपण वेटिंग एरिया करू शकतो का? त्या दृष्टीने तिथे बॅरिगेटिंग लावण्यात आली, ती सावलीत आहे. दुसरी एक जी जागा आहे तिथे देखील बॅरिगेटिंग वाढवण्यात आली, जेणेकरून गावातल्या रस्त्यावर गर्दी जास्त उभं राहण्यापेक्षा एका वेटिंग हॉलच्या एरियामध्ये ती शिफ्ट करण्याचा प्रयत्न आपण केलाय. तिथली दुकानं वगैरे मागे सरकवले. तो एक प्रकार इथे झाला. दुसरा, प्रशासनाला माननीय कलेक्टर महोदय, माननीय पोलीस अधीक्षक साहेब, त्यानंतर विश्व संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश साहेब यांनी सूचना देऊ केल्या की कुठलाही गैरसमज पसरणार नाही, या दृष्टीने माध्यमांनी सतर्कतेने हा प्रवास सुरू ठेवावा आणि प्रशासनाने देखील वेळोवेळी माध्यमांना योग्य त्या माहितीचे तपशील सादर करायचे, जेणेकरून कुठलाही संभ्रम निर्माण होणार नाही. धन्यवाद. ज्या पद्धतीने सकाळी झालेल्या चेंगराचेंगरी सदृश्य प्रकारावरती प्रशासन आता प्रखरपणे जागे झाले आणि त्या पार्श्वभूमीवरती योग्य ती व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये केली जाणार असं प्रशासनामार्फत सांगण्यात आलं आहे. मनोहर शेवाळे, टी.व्ही. मराठी, सप्तशृंगीगड, वणी.